नमस्कार प्राध्यापक मित्रांनो, बऱ्याच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी अप्लाय केलेला आहे. तर होऊ शकते आपल्याला गूगल फॉर्म बनवायची वेळ येऊ शकते. त्यासाठी आपण आज मॅथमॅटिक्स इक्वेशन गूगल फॉर्ममध्ये सोप्या पद्धतीने कसे आपल्याला इन्सर्ट करता येईल हे आपण बघणार आहोत. तर मी हे एक पेज माझ्यासमोर आहे आपल्यासमोर, आणि ह्याच्यामध्ये आपण काही मॅथमॅटिकल इक्वेशन टाईप केलेले आहे. क्वेश्चन आहे माझ्याकडे. तर मी हा साधा फक्त वर्ड फाईलमध्ये मी टाईप केलेला क्वेश्चन आहे. तर मी आपल्या कीबोर्डवर प्रिंट स्क्रीन नावाचा ऑप्शन जे बटन आहे मी ते फक्त एकदाच प्रेस करणार आहे, किंवा तुम्ही जास्त वेळी प्रेस करू शकता. आता हा माझा क्वेश्चन कॉपी पेस्ट झालेला आहे. मी नंतर आपला जो काही पेंट फाईल आहे ती ओपन करणार आहे. इथं मी कंट्रोल V करतो आहे. कंट्रोल V केल्यानंतर मला आता जो क्वेश्चन पाहिजे असेल मी आता ह्या सिलेक्टवर क्लिक करणार आहे, आणि जेवढा क्वेश्चन हवा असेल तेवढाच मी काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे. कंट्रोल X कटसाठी, ओके. आणि नंतर मग मी कंट्रोल A, पूर्ण स्क्रीन सिलेक्ट होईल, डिलीट मारल, आणि कंट्रोल V पेस्टसाठी, म्हणजे मी कट आणि पेस्ट केलेलं आहे, ठीक आहे. आणि कंट्रोल A करून डिलीट केलं, म्हणजे मी ते जे काही आपलं बॅकग्राऊंड आलं होतं ते डिलीट केले. आता मी ह्याची साईज छोटी करली. तर हा बघा डबल बाणचा ॲरो येईल, ह्याने तुम्हाला ड्रॅग करायचा आहे. जेवढा क्वेश्चन असेल तेवढंच ह्याची साईज ठेवायची आपल्याला, ओके. आणि ह्याला सेव्ह ॲज करायचं आहे. सेव्ह ॲज करताना ह्याला तुम्ही JPG फॉर्मॅटमध्येच ठेवायचं आहे. आणि मी ह्याला सेव्ह करणार आहे क्वेश्चन QUE, ओके. ह्या फॉर्ममध्ये मी सेव्ह करणार. आता मी कुठं सेव्ह केलं परत आपण बघू. सेव्ह ॲज, आणि मॅथमॅटिक्समध्ये एक्झाम 2020 PD ह्या फोल्डरमध्ये मी QUE नावाचा हा काय JPG मी सेव्ह केलेला आहे, ओके. मग आता मी जाणार गुगल फॉर्मवर. हा जो काही आपला आयकॉन दिसतोय इथं मी क्लिक करणार. इथून मी इन्सर्ट इमेजमध्ये पहिलाच ऑप्शन आहे आपला अपलोड. ब्राउज करणार. तुमच्या ज्या फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह केलेलं आहे, बाय डिफॉल्ट आता मी हे पहिलेच वापरलेलं आहे, त्याच्यामुळे हा QUE जो काही JPG फाईल आपण तयार केली होती तो मी ओपन करणार. आणि अशा प्रकारे जे काही आपला क्वेश्चन होता तो डायरेक्टली इथं अपलोड होणार. तर तुम्ही अशा प्रकारे क्वेश्चन लिहू शकता. हा सध्या तरी सगळ्यात सोपा पर्याय आहे. तर चूज करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द गिवन क्वेश्चन्स विथ ऑप्शन्स. मग इथं आपण ऑप्शन देऊ A, B, C, D, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आपला क्वेश्चन तयार करू शकतो. इथं आपल्याला ऑप्शन टाकता येईल A, B, C, D, आणि बाकी जसं आपण गुगल फॉर्म आणि क्वेश्चन तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला बाकीचे प्रोसिजर सेम तयार करायचे. थँक्यू.